तूही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागात राजेश शिर्केंच्या घरी गुरुजी आलेले असतात. आजी गुरुजींना म्हणते, काल फोनवर तुम्ही म्हणालात काळजीचं कारण आहे, म्हणून म्हटलं भेटूनच बोलावं. काय झालंय? गुरुजी म्हणतात, तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही आलोय मी, परंतु सावध मात्र करायला आलोय. सगळेजण एकटं गुरुजींजवळ बघत असतात. मामा म्हणतात, सावध करायला म्हणजे काय म्हणायचं? गुरुजी म्हणतात, राजेश शिर्केंचा कुलरक्षक या नात्याने घराण्याचे हित पाहणं हे माझं काम आहे. अर्णव आणि त्याच्या पत्नीच्या आयुष्यात एक मोठं संकट येत आहे. त्यांच्यासाठी हा काळ खूप कठीण आहे. यावर अंजली म्हणते, म्हणजे नेमकं काय गुरुजी? गुरुजी म्हणतात, म्हणजे काय नक्की ते सांगता येत नाही. सकाळी माझी पूजा चालू होती तेव्हा काही संकेत मिळाले आहेत आणि मी ताबडतोब इकडे आलो. अंजली म्हणते, आत्ता ना चिंटू आणि ईश्वरीची एक स्पर्धा चालू आहे. त्यात काही विघ्न तर येणार नाही ना? आजी म्हणते, गेल्या दोन्ही फेऱ्यांच्या वेळी खूप संकटे आली त्या दोघांवर. गुरुजी म्हणतात, हा काळच खूप वाईट चालू आहे त्यांचा. वल्लरी म्हणते, बापरे, म्हणजे जर ईश्वरी आणि अर्णव ही स्पर्धा हरले तर सात्विक फॅशन हे घर सगळं. यावर गुरुजी म्हणतात, थांबा, मी त्यासाठीच आलो आहे. हे सर्व ईश्वरी वरून ऐकत असते. आजी म्हणत असते, गुरुजी यावर काहीतरी तोडगा सांगा ना. गुरुजी म्हणतात, तोडगा आहे. अर्णव आणि ईश्वरीला दत्तगुरूंच्या मठात येऊन एक दिवस उपवास करून एक पूजा करावी लागेल. अंजली म्हणते, पण ते दोघं स्पर्धा तर जिंकतील ना? गुरुजी म्हणतात, जर त्यांच्यावर येणारं संकट ही स्पर्धाच असेल तर हो, हे ती स्पर्धा नक्कीच जिंकू शकतील. नम्रता गुरुजींना म्हणते, गुरुजी आम्ही पण स्पर्धेत भाग घेतलाय, आम्ही जिंकू का ही स्पर्धा? यावर गुरुजी म्हणतात, तुम्ही कोण? मी आपल्याला ओळखत नाही. यावर आकाश म्हणतो, गुरुजी ही माझी बायको. मामा म्हणतात, नम्रता आमची सून आहे, तस लग्न झालं. यावर गुरुजी म्हणतात, या राजशिर्के नाहीत, या राजशिर्के नाहीत. मी राजशिर्के घराण्याचा कुलरक्षक आहे, पाटील घराण्याचा नाही. अंजली म्हणते, पण गुरुजी काहीही झालं तरी सुद्धा चिंटू ही पूजा उपासना करेल असं मला वाटत नाही आहे. आकाश म्हणतो, दादाचा विश्वास नाही आहे या सगळ्यावर. मामा म्हणतो, गुरुजी म्हणतायत तर पूजा करावीच लागणार नाही का? ईश्वरी लगेच वरून खाली येते. ईश्वरी म्हणते, गुरुजी ते म्हणतायत ते बरोबर आहे, कारण अर्णव सरांचा या सगळ्यावर विश्वास नाही आहे आणि कदाचित हे सगळं करायला ते तयारही नाही होणार. पण मी काय म्हणते आजी, अंजलीताई, आपण सगळ्यांनीच सरांना कन्व्हिन्स केलं तर ते तयारही होतील. गुरुजी म्हणतात, हे बघा, तुम्ही सगळे त्यांना ह्याचं महत्त्व पटवून द्यायचा प्रयत्न करा. हा यज्ञ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ईश्वरी म्हणते, हो गुरुजी, आम्ही नक्की प्रयत्न करू. दुसरीकडे वल्लरी म्हणते, गुरुजी अर्णव आणि ईश्वरीला जी पूजा करायला सांगतायत ती मी होऊच दिली नाही तर? वा 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 गुरुजी, इथे येऊन बाकी कुणाला केली नसली तरी सुद्धा मला खूप मोठी मदत केली आहे तुम्ही. वल्लरी म्हणत असते, संकटातही संधी शोधायला आली पाहिजे आणि अर्णव ईश्वरीवर आलेल्या ह्या संकटातून नक्की शोधता येईल संधी. एवढ्या तेथे नम्रता येते. नम्रता आल्यानंतर वल्लरी नम्रताला दरवाजा बंद करायला सांगते. वल्लरी म्हणते, काय ग, चेहरा का पडला असा तुझा, काय झालं? नम्रता म्हणते, आई, ते गुरुजी आमच्याबद्दल काहीच बोलले नाहीत आणि इशू पण तयार झाली त्यांच्यावरचं संकट दूर करण्यासाठी उपासना करायला. वल्लरी म्हणते, ती ढीक तयार होईल ग, पण उपासना पूर्ण तर व्हायला हवी ना? नम्रता म्हणते, हो आई, परंतु गुरुजी काय बोलले ते ऐकलं नाही का तुम्ही? आम्ही जिंकू की नाही याबद्दल ते काहीच बोलले नाहीत, कारण मी राजशिर्के नाही आहे. वल्लरी म्हणते, नम्रता नम्रता, काय ग, माझी सून असून एवढी मूर्ख कशी? हे बघ, गुरुजी काय बोलले यातला मेन मुद्दा लक्षात न ठेवता भलतेच काहीतरी लक्षात ठेवलं. हे बघ, गुरुजी काय म्हणाले एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? अर्णव आणि ईश्वरीला जर ही स्पर्धा जिंकायची असेल तर ही उपासना पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. परंतु आकाशला आणि तुला जर ही स्पर्धा जिंकायची असेल तर कुठलीच अट नाही आहे. याचाच अर्थ काय? राजशिर्के नसला तरी सुद्धा तुम्ही ही स्पर्धा जिंकूच शकता. नम्रता म्हणते, हो आई, परंतु ईशू आणि जिजूंनी जर ही उपासना पूर्ण केली तर? वल्लरी म्हणते, इथेच तर संधी आहे ना? नम्रता म्हणते, म्हणजे त्यांना उपासना पूर्ण करू द्यायचीच नाही. हे बघ, तुला जर ही स्पर्धा जिंकायची असेल, तुला तुझं वर्चस्व या घरावर निर्माण करायचं असेल तर त्यांची उपासना फेल गेली पाहिजे याची काळजी तुला घ्यावी लागेल. येत आहे का लक्षात?
नम्रता हो असं म्हणते. नम्रता म्हणते, आई ही गोष्ट तर माझ्या लक्षातच नाही आली हो. त्यानंतर नम्रता वल्लरीला थँक्यू असं म्हणते. वल्लरी म्हणते, हे बघ, मनाने जर काही हरलीस ना तर तिथेही हरशील. तुला या घराची मालकीण व्हायचं आहे ना, तर ॲटिट्यूड पण तसाच ठेवावा लागेल, कळलं ना. नम्रता हो म्हणते. वल्लरी म्हणते, त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी ही उपासना कशी पूर्ण करणार नाही याची जबाबदारी तुझ्याकडे. वल्लरी मनातच म्हणत असते, नम्रता नावाच्या ह्या प्यादाला वापरून मी एक नवा डाव खेळणार. ईश्वरी अर्णवसाठी कॉफी घेऊन येते. अर्णव म्हणत असतो, मी आत्ताच घेतली कॉफी. परंतु ईश्वरी म्हणते, सर अहो मी एवढ्या प्रेमाने आणली आहे कॉफी. तुम्ही न मागता आज मी घेऊन आले की नाही. एरवी तुम्ही दिवसातून 10-10 वेळा तुम्ही ती ब्लॅक कॉफी पिता. मग आता मी एवढ्या प्रेमाने आणली आहे तर प्या ना. अर्णव म्हणतो, ओके बडबड करू नकोस. ईश्वरी म्हणत असे, पिऊन बघून सांगा ना कशी झाली आहे ते. अर्णव म्हणत असतो, एक्स्ट्रा स्वीट आहे. ईश्वरी म्हणते, अहो असं कसं, मी तर तुमच्या कॉफीमध्ये साखर नाही घातली आहे. यावर अर्णव म्हणतो, तुझं वागणं एक्स्ट्रा स्वीट आहे. व्हॉट हॅपन, काय चाललंय. ईश्वरी मनामध्येच म्हणते, सरांना पूजेसाठी तयार करणं म्हणजे महाकठीण काम आहे. इशू आज परीक्षा आहे बाई तुझी. अर्णव ईश्वरीला विचारत असतो, काय. ईश्वरी म्हणते, म्हणजे कसं बघा ना, आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत, पटत नाहीत, तरीसुद्धा आपण त्या कधी कधी करतो. पण का करतो, विचारा विचारा, का करतो. अर्णव म्हणतो, का करतो. ईश्वरी म्हणते, कारण आपल्या घरातल्यांची तशी इच्छा असते म्हणून. अर्णव म्हणत असतो, काय 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 बोलतेस काय मिस इंदोर. मला ना अजिबात वेळ नाही आहे तुझी बडबड ऐकायला. तुझी प्रॅक्टिस झाली आहे म्हणजे माझी प्रॅक्टिस झाली आहे असं होत नाही ना. ईश्वरी म्हणत असते, सर मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. दुसरीकडे नम्रता आकाशला म्हणत असते, इशू आणि जिजूंना जी उपासना सांगितली होती ती आपण पण करूया का. ईश्वरी इकडे अर्णवला पूजेबद्दल सांगते. अर्णव म्हणतो, व्हॉट मिस इंदोर, ही पूजा वगैरे मला नाही जमणार, तुला माहिती आहे. ईश्वरी म्हणते, सर हो असं कसं, कधी कधी तुम्ही आजीची इच्छा आहे म्हणून, माझी इच्छा आहे म्हणून, कधी कधी तुम्ही देवाच्या पाया पडता, प्रसाद घेता, हो की नाही. यावर अर्णव म्हणतो, मिस इंदोर हे असं नाही जमणार आहे मला. अर्णव म्हणत असतो, उपवास वगैरे मला नाही जमणार आहे प्लीज. ईश्वरी म्हणते, सर अहो असं कसं नाही जमणार आहे, मी आहे ना तुमच्या जोडीला. यावर अर्णव म्हणतो, दिस इज टू मच, प्लीज दिस इज नॉट माय कप ऑफ. ईश्वरी म्हणते, मी तर तुम्हाला कॉफी दिली आहे. अर्णव म्हणतो, दिस इज माय नॉट कप ऑफ म्हणजे तुझ्या भाषेत ये मेरे बस की बात नाही आहे. ईश्वरी म्हणते, सर असं कसं नाही जमणार, मी आहे ना तुमच्या जोडीला, प्लीज सर जमेल तुम्हाला. ईश्वरी म्हणत असते, गुड बॉय आहात ना तुम्ही, माझी इच्छा आहे ना. दुसरीकडे आकाश नम्रताला म्हणतो, हा काय हट्ट आहे तुझा. गुरुजींनी क्लिअरली सांगितलं आहे की जो काही प्रॉब्लेम आहे तो दादा आणि ईश्वरीबद्दल आहे. त्यांच्यावर संकट येऊ नये म्हणून त्यांना पूजा करायला सांगितली आहे. यावर नम्रता म्हणते, हो पण मला पूजा करायची आहे. आकाश म्हणतो, काय वेडेपणा आहे हा. अगं कॉम्पिटिशन जिंकायचं असेल तर आपण हार्डवर्क करू. नम्रता म्हणते, ते तर करूच ना, परंतु ते करून सुद्धा आपण दुसरे तिसरे येतो आहे. आकाश खूप कंटाळूनच म्हणत असतो, प्लीज नम्रता स्टॉप इट. नम्रता आकाशला म्हणते, हे बघा आकाश, तुम्हाला कळत नाही आहे, आपण एवढी मेहनत घेतोय तरी सुद्धा काय होत आहे दिसतंय ना तुम्हाला. पहिलं येण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. आकाश म्हणतो, नम्रता बस कर ना प्लीज, मला खरंच बोर होत आहे आता. नम्रता म्हणते, आकाश हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ही पूजा केल्याने आपलं जिंकणं जर निश्चित होणार असेल तर. आकाश म्हणतो, आणि पूजा करूनही आपण जिंकलो नाही तर. दुसरीकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, आपणच जिंकणार, मला खात्री आहे सर. हे बघा, कुणी आपल्या चांगल्यासाठी काही सांगितलं तर ते करायचं असतं सर. अर्णव म्हणतो, माझं डोकं आहे ना ते मी वापरतो. ईश्वरी म्हणते, तेच तर ना, कधी कधी ना जास्तच वापरता. हे बघा सर, कधी कधी आपलं डोकं बाजूला ठेवायचं असतं. ईश्वरी आणि अर्णव बोलत असतात. एवढ्यातच आजी आणि अंजली येते. आजी म्हणते, बरोबर बोलते ती. अर्णव म्हणतो, आजी ज्या गोष्टींवर माझा विश्वासच नाही आहे त्या गोष्टी मी का करू, तुला माहिती आहे ना. आजी म्हणते, अरे पण तू तुझा विचार करूच नको ना, हा श्रद्धेचा प्रश्न आहे आणि आमची सगळ्यांची श्रद्धा आहे यावर. अर्णव म्हणतो, श्रद्धा कॉम्पिटिशन जिंकवणार आहे का. आपलं टॅलेंट, आपली ही सगळी मेहनत हे कॉम्पिटिशन जिंकवणार ना आजी. आजी म्हणते, अरे हो, तुमच्यावर विश्वास नाही आहे तर कोण म्हणतंय, परंतु आपल्यावर एखादं संकट आलं आणि काही गोष्टी करून ते टाळता आलं
तर काय हरकत आहे ना ते करायला. आकाश नम्रताला म्हणतो, जी गोष्ट आपल्यासाठी सांगितली गेली नाहीये त्यासाठी का हट्ट करतेस तू. आकाश म्हणतो, हे सगळं तुम्ही ठरवलंय, मी नाही. एक साधी पूजा आपल्या मर्जीने केली तर काय बिघडतंय. आकाश म्हणतो, अगं त्याच्यापेक्षा आपण फायनल राऊंडची तयारी करू ना. नम्रता म्हणते, जाऊ दे आकाश, तुमच्याशी मी बोलायलाच नको होतं, माझंच चुकलं, असं म्हणून नम्रता निघून जाते. आजी म्हणत असते, मला तर असं वाटतं गुरुजींच्या रूपाने देवच सावध करतोय आपल्याला. अर्णव म्हणतो, आजी पूजा गुरुजींना करायला सांग ना, मला कशाला ओढतेस यामध्ये. आजी म्हणत असते, प्लीज माझ्यासाठी कर ना एवढी पूजा. अर्णव ताईला सांगत असतो, ताई तू तरी समजाव यांना. अंजली म्हणते, हो मी तेच सांगते चिंटू, अरे गुरुजींनी जे सांगितलंय ना ते ऐकून खरंच खूप टेन्शन आलंय सगळ्यांना. कर ना रे पूजा, प्लीज कनूसाठी कर ना, कनूची शपथ आहे तुला. ईश्वरी म्हणत असते, एवढं ताई म्हणतायत, कनूसाठी करा सर पूजा. आजी आणि ईश्वरी मिळून अर्णवला सारखंच करणारे, कनूसाठी पूजा करणारे असं म्हणत असतात. यावर अर्णव वैतागूनच ओके 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 प्लीज असं म्हणतो. अर्णव आजीला म्हणतो, आजी आपण करूया, ते पूजा अर्चना जे काय आहे ते करूयात. हे ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. त्यानंतर ते तिघेही तेथून निघून जात असतात. ईश्वरी मागे राहून अर्णवला थँक्यू असं म्हणते. दुसरीकडे वल्लरीने सौदामिनीला फोन केलेला असतो. सौदामिनी म्हणत असते, बोला काय अपडेट आहे. वल्लरी म्हणते, अर्णव आणि ईश्वरीने स्पर्धा जिंकू नये असं फक्त आपल्यालाच नाही तर देवाला सुद्धा वाटतंय. सौदामिनी म्हणते, वल्लरी कधी तू मुद्द्याचं बोलायला शिकणार आहेस. इकडच्या तिकडच्या गोष्टी नको आहेत, मुद्द्याचं बोल. वल्लरी म्हणते, अहो अर्णव आणि ईश्वरी जिंकण्यामध्ये खूप मोठा अडथळा येणार आहे, त्यामुळे ते जिंकू शकणार नाही आहेत असं म्हणून वल्लरी हसत असते. सौदामिनी म्हणते, मी तुला तेच बोलतेय, कोड्यात बोलू नकोस, मुद्द्यावर ये आणि सांग काय झालंय ते. बरं कशामुळे तुला एवढी खात्री वाटते. वल्लरी म्हणते, हो हो सांगते. अहो आमचे जे गुरुजी आहेत ना त्यांनी सांगितलंय अर्णव आणि ईश्वरीवर खूप मोठं संकट येणार आहे, खूप अडथळे येणार आहेत आणि त्यामुळे ते स्पर्धा जिंकूच नाही शकणार आहेत. सौदामिनी म्हणते, खरंच. वल्लरी म्हणते, हो खरंच. अहो आणि आमच्या त्या गुरुजींचा अंदाज कधीच चुकत नाही. सौदामिनी म्हणते, अरे वा वा, छान बातमी दिली आहेस तू. आता तुझ्या गुरुजींना सुद्धा माझ्याकडून एक बक्षीस. वल्लरी म्हणते, ते द्यालच हो तुम्ही, परंतु या सगळ्यामध्ये ना एक मोठा प्रॉब्लेम आहे. सौदामिनी म्हणते, आता काय झालं. वल्लरी म्हणते, ज्या गुरुजींनी हे सांगितलंय ना त्यांनी उपाय पण सुचवलाय. यावर सौदामिनी म्हणते, उपाय. वल्लरी म्हणते, त्यांनी सांगितलंय की दत्त महाराजांच्या मठात जायचं आणि तिथे जाऊन एक पूजा करायची. असं जर केलं तर मात्र त्यांच्यावरचं संकट दूर होऊन ते जिंकू शकतात. सौदामिनी म्हणते, नाही हरकत नाही, त्यांना मंदिरात जाऊ दे, त्यांना उपासना करू देत, होम हवन करू दे, काय करायचं ते करू दे, पण हा सगळा डाव कसा उद्ध्वस्त करायचा ना ते आपण ठरवूयात. वल्लरी म्हणते, करेक्ट करेक्ट, अगदी बरोबर बोललात तुम्ही. चला आता त्यांची पूजा उधळून लावण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवे ना असं म्हणून वल्लरी फोन ठेवते. अर्णव ईश्वरी पूजा करायला निघालेले असतात. आजी म्हणत असते, ईश्वरी मठातले गुरुजी जसं सांगतील तसं सागर संगीत पूजा उपासना पार पाडून या हा. ईश्वरी म्हणते, हो आजी, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, आम्ही सगळं नीट पार पाडून येऊ. आजी पुढे म्हणते, आणि चिंटू ईश्वरीचं सगळं ऐकायचं बरं का, कारण तिला ह्यातलं जास्त कळतं, उगाच तिच्याशी वाद घालत बसू नकोस. अंजली म्हणते, हो ना, चांगल्या कार्यासाठी जाताय, उगाच भांडणं करू नका. आकाश अंजलीला म्हणतो, छान जोक मारलास, हे दोघं भांडल्याशिवाय राहू शकतात. नम्रता म्हणते, हो हे दोघे तर सारखे भांडतच असतात. मामा म्हणतो, हो त्यांचं भांडण हे एकमेकांच्या काळजीपोटी असतं, हे आमच्यासारखं नाही हमरीतुमरीवरती. असं म्हणून मामा वल्लरीला, काय ग वल्लरी असं म्हणतो. वल्लरी म्हणते, जाताय तर नीट पूजा करून या आणि घरी लवकर या. आजी म्हणते, चिंटू जाण्यापूर्वी आणखीन एक गोष्ट सांगते, जरी तुझा विश्वास नसला तरी सुद्धा सगळं मनापासून कर, कारण देव मनातला भाव बघत. मामा म्हणतो, करा सगळं पण मनोभावे करा, म्हणजे तुमच्या समोर कोणतं संकटच येऊ शकत नाही काय. त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी पूजा करायला निघतात. अर्णव ईश्वरी गेल्यानंतर वल्लरी मनातच म्हणते, पूजा केल्यावर संकट टळणार असेल तर मग पूजा करण्याआधीचं संकट कसं येईल ते बघण्यासाठी आहेच मी इथे. दुसरीकडे आकाश आपल्या रूममध्ये असतो. नम्रता धावतच येते. नम्रता म्हणते, आकाश की छान वाटते ना आज. आकाश म्हणतो, कशाला. नम्रता म्हणते, अहो ईशू आणि जीजू होम हवन करायला गेले आहेत ना.
आता देव त्यांच्यावर प्रसन्न होणार आणि देव त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. आकाश म्हणतो, चांगलंच आहे ना, कॉम्पिटिशन जिंकले तर सगळ्यांचा फायदाच होणार आहे ना. नम्रता म्हणते, सगळ्यांचा की फक्त त्यांचा? नम्रता म्हणते, तुम्हाला दिसत नाही आहे ना ते. आकाश म्हणतो, नम्रता प्लीज, मला सारखं सारखं तेच तेच नाही बोलायचं आहे. नम्रता म्हणते, हो बरोबर आहे, कारण तुम्हाला फक्त इशू आणि जिजू जिंकायला हवेत. आपण काय, आपण दुसरे तिसरे किंवा स्पर्धेच्या बाहेर गेलो तरी चालणार आहे तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. आकाश म्हणतो, कॉम्पिटिशन जिंकावं असं मला सुद्धा वाटतं, परंतु फेअर गेम असायला हवा. नम्रता म्हणते, फेअर गेम तर फक्त इशू आणि जिजूच खेळणार. आकाश म्हणतो, सगळ्यात पहिलं ना हे कंपॅरिझन करणं बंद कर. ते वेगळे आणि आपण वेगळे आहोत, ओके. नम्रता म्हणते, आकाश तुम्हाला हे नाही समजणार. तुमचे डोळे तेव्हाच उघडतील जेव्हा इशू आणि जिजूंच्या हातात विनरची ट्रॉफी असेल आणि आपल्या हातात फक्त टाळ्या वाजवणं एवढंच असेल. करा टाळ्या वाजवायची प्रॅक्टिस करा. असं म्हणून नम्रता तेथून निघून जाते. वल्लरी फोन करून कुणाला तरी सांगत असते, अर्णव आणि ईश्वरी मठात जायला निघाले आहेत, तुम्ही तयार आहात ना. मालिकेच्या पुढील भागात अर्णव आणि ईश्वरी दोघेही मठात जायला निघालेले असतात. ईश्वरी म्हणत असते, इथून पुढे आता कोणतंही संकट येणार नाहीये, आपण दोघं एकत्र लढणार आहोत, त्यामुळे ही कॉम्पिटिशन काहीही झालं तरीसुद्धा आपणच जिंकणार. दुसरीकडे राकेश म्हणत असतो, हा इव्हेंट अर्णव ईश्वरीच्या आयुष्यातला सुद्धा सगळ्यात शेवटचा इव्हेंट असणार आहे. त्यासाठी माझा प्लॅन रेडी आहे, तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे. असं म्हणून राकेश आपला प्लॅन सौदामिनीला सांगत असतो.